नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. एबीपी माझाच्या माझं शहर माझं विजन या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सध्या संपूर्ण राज्यभर नगरपालिकांच्या निवडणुकांची धामधूम आहे. ती धामधुमी जशी कमी होईल तसा आणखी एक महत्त्वाचा निर्णायक टप्पा येईल, तो म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुका. राजधानी मुंबईसह राज्यभरातल्या 10 महानगरपालिकांच्या निवडणुका या टप्प्यामध्ये येतील आणि त्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राचे नागरिक जो कौल देतील तो कौल पुढच्या किमान 5 वर्षांच्या राज्याच्या प्रगतीची दिशा ठरवेल, यात अजिबात शंका नाही. प्रत्येक राजकीय पक्षांचं, ज्यांच्या हातात आता नेतृत्वाची दोरी आपण आपल्या शहराची देणार आहोत, त्यांचं विजन काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांचं विजन काय आहे, नागरिकांना काय महत्त्वाच्या अपेक्षा आहेत आणि नागरिकांचा अजेंडा या निवडणुकीमध्ये सगळ्यात समोर असला पाहिजे. म्हणून हा कार्यक्रम आहे माझं शहर माझं विजन. कारण शहरं जेव्हा स्मार्ट होत आहेत त्याविषयीची भाषा आपण करतो आहोत, त्याच वेळेस या शहरांमध्ये नवनवीन जे लोक येत आहेत त्यासाठी सामाजिक न्यायाचा अजेंडा सुद्धा तितकाच महत्त्वाचा असला पाहिजे. आणि अर्थात सुरुवात आपण करतो आहोत ती पुण्यापासून. पुणे निवडणुकीला जात आहे समोर, त्यावेळेस पीएमपीएमएलचं काय झालं, वाहतूक व्यवस्थेचं काय झालं, बीआरटी आपण आता विसरून गेलो आहोत का, आणि त्यात आता नवीन मेट्रो पुढच्या काही दिवसामध्ये पुण्यामध्ये धावायला लागणार आहे असं म्हणतायत. त्यावेळेस या वाहतुकीच्या व्यवस्थेचं काय होणार, इन्फ्रास्ट्रक्चर पुण्यामध्ये आहे का, ज्या प्रकारे लोकसंख्या वाढते आहे, पुण्यातल्या पाण्याचं काय झालं, कसबा डम्पिंग ग्राउंडचं काय झालं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत नागरिकीकरणामधल्या, त्याची उत्तरं मागच्या काही काळात काय केली आणि आता पुढे काय करणार, हे प्रश्न आपण आपल्या लोकप्रतिनिधींना विचारले पाहिजेत. आणि म्हणून पुण्यातल्या या माझं शहर माझ्या विजनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपल्याकडे आता बोलण्यासाठी प्रत्येक महत्त्वाचे राजकीय पक्ष आहेत, त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि सुरुवातीला आपण त्यांना प्रत्येकाला त्यांच्या पक्षाचं या निवडणुकीसाठीचं विजन काय आहे हे प्रत्येकाने 3 मिनिटांमध्ये सांगावं अशी आपण अपेक्षा करूयात आणि त्यानंतर आपण सगळेजण त्यांना प्रश्न विचारणार आहोत. नमस्कार. सन 2007 सालापासून 2016 सालापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पुणे शहरामध्ये सत्तेमध्ये आहे. या ठिकाणी मागच्या 10 वर्षामध्ये या शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांना गती देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेलं आहे. कधी काळी या शहरातल्या रस्त्यांच्या संदर्भातली चर्चा देशभरामध्ये झालेली होती, पण मागच्या 10 वर्षामध्ये या शहरातल्या रस्त्यांचं जाळं चांगलं विणण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेलं आहे. मधल्या काळामध्ये या शहराची वाढ होत असताना ज्या 10 वर्षामध्ये हे शहर 40 लाख संख्येच्या पुढे जाऊन पोचलं. या शहरातला पाणी पुरवठा असेल, त्याचं पावसाळी लाईन्स असतील, ड्रेनेजची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी नवीन सुवेज ट्रीटमेंट प्लांट असेल किंवा वॉटर ट्रीटमेंट प्लांट असेल, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत नियोजनबद्धरित्या आम्ही या ठिकाणी या विकासाच्या मार्गावर आणलेल्या आहेत. मागच्या 10 वर्षातला आपण जर सगळा लेखाजोखा पाहिला तर या शहरामध्ये ह्या शहराची वाढ होत असताना कुठेही हे शहर हतबल होणार नाही किंवा शहर त्या ठिकाणी थांबणार नाही याची काळजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेली आहे. पुढच्या 5 वर्षाचा अजेंडा निश्चित आमच्या डोळ्यासमोर आहे. येणाऱ्या काळामध्ये पुणेकरांच्या समोर तो अजेंडा आम्ही घेऊन येणार आहोत. आतापर्यंत जे तुम्ही जे केलं ते आणि जे पुढे करू इच्छिते याच्यावरचे प्रश्न आपण विचारूयात. तुर्तास आपण जाऊयात काँग्रेसकडे, जो राष्ट्रवादी सोबत गेले काही वर्ष पुणे महानगरपालिकेत सत्तेमध्ये ते वाटेकरी आहेत. अभय छाजेड काँग्रेसचे आपल्या सोबत आहेत. अभय छाजेड, तसं म्हटलं तर आता नवीन युग जे आलेलं आहे ते आशा आकांक्षावर निवडणुकांचं युग आलेलं आहे. आणि महानगरपालिका म्हटलं तर नागरिकांच्या मूलभूत सुविधा. आज पाण्याचाच विचार जर तुम्ही केला तर पुणे महानगरपालिकेने पाणी पुरवठ्याचं जवळजवळ 97 ते 98% त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क पूर्ण केलेलं आहे. मी सविस्तर जात नाही. त्या ठिकाणी ड्रेनेजचा जर विचार केला तर जवळजवळ 90 ते 91% डिस्ट्रीब्युशन नेटवर्क त्या ठिकाणी आहे आणि तो मार्क आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. आगामी या 5 वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याचं 2050 पर्यंतचं काम पूर्ण होईल अशा पद्धतीची परिस्थिती आज महानगरपालिकेमध्ये, आणि त्याच्यासाठी महानगरपालिका स्वतः पैसे खर्च करते. मी मधल्या काळामध्ये आयुक्तांना एक प्रपोजल दिलं होतं की पुणे महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा आणि जितक्या पण एजन्सी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये PMPL असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, PMRD असेल, रेल्वे असेल, ST असेल, PWD असेल, CPWD असेल, किंवा त्या ठिकाणी ज्या ज्या एजन्सी आहेत त्यांनी त्यांचं एकत्र अशा पद्धतीने एका ठिकाणी यावं आणि एक मास्टर प्लॅन पुणे महानगरसाठी तयार करावं. कारण त्या ठिकाणी आज मेट्रो म्हटलं तर पिंपरी चिंचवडमधून पुण्याला येते, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला जाते. 2 महानगरपालिकेचा संबंध आहे. भविष्यामध्ये मला असं वाटतं की हे जाळं वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणून एकत्र येऊन जर त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर मला असं वाटतं की साधारण 300 मीटरवर कोणत्याही नागरिकाला एखादा त्या ठिकाणी बस मिळायला पाहिजे, रेल्वे मिळाली पाहिजे किंवा सबअर्बन रेल्वे मिळायला पाहिजे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एक जर व्यवस्था निर्माण करता आली तर महानगरपालिकेने पुढाकार घेऊन या जर एजन्सी जर एकत्र आणल्या तर त्याचा फायदा होईल. त्यानंतर सगळ्यांचं लक्ष आता आहे केंद्रात आणि राज्यामध्ये ज्यांचं सरकार आहे त्या भाजपकडे. भाजपचे गणेश बिडकर, जे स्थायी समितीचे अध्यक्ष पण राहिलेले आहेत, ते आपल्यासोबत आहेत. गणेश बिडकर, नमस्कार. खरं तर
समस्यामुक्त पुणे शहर करणं आणि त्याचा कालबद्ध कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने ठरवलाय. त्यातली पहिली प्रायोरिटी भारतीय जनता पार्टीची पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे ती सक्षम करणे. त्यासाठी जो 1985 पासून HCMTR म्हणून जो रस्ता आहे, जो पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेचा गाभा ठरू शकतो, तो SCMTR पूर्णपणे आम्ही पुढील 5 वर्षात करण्याचा आमच्या पूर्ण अजेंडावर पहिला विषय आहे. मेट्रो माननीय पंतप्रधानांनी परवाच मान्य केलेली आहे. विमानतळ विस्तारीकरण जो पुणे शहराचा प्रमुख मुद्दा होता, त्या संदर्भात माननीय नितीनजींनी, माननीय मनोहर पर्रीकरांनी त्या संदर्भात अनेक बैठका घेतल्या. त्यात विमानतळाचा आपण संरक्षण खात्याकडनं एक्स्ट्रा जमीन घेऊन त्याचा आता पुढचा टप्पा विस्तारीकरणात चालू आहे. त्याला जोडणाऱ्या आम्हाला 1-2 मिनिटं लागणार आहे. PMRD आम्ही मान्य केलंय. नवीन विमानतळ मान्य केलंय. नदी सुधार योजनेला 841 कोटी रुपयाचं अनुदान केंद्र सरकारकडनं आणण्यात आम्ही आणलंय. त्याच्यानंतर भाजपची राज्यामध्ये केंद्रामध्ये सत्तेच वाटेकरी असलेली पण मित्र आहेत की शत्रू हे अजूनही महाराष्ट्रात याचं कोडं उलगडलेलं नाहीये, ती शिवसेना. शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निमण आपल्यासोबत आहेत. आमदार पण ते होते. विनायक निमण, एक पुणेकर नागरिक म्हणून मला पुणे कसं हवं आहे आणि आज पुण्यामध्ये कुठं जायचं म्हटलं तर नको वाटतं. अशी पुण्याची अवस्था कुणामुळे कशी झाली, ह्याला जबाबदार कोण? आता बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की पुण्याची वाहतुकीची समस्या, पुण्याची कचऱ्याची समस्या, पुण्याची ड्रेनेजची समस्या, आता 24/7 पाणी पुरवठा योजनेसंदर्भात या ठिकाणी बिडकर साहेब बोलले. या सर्व समस्याचं उग्र स्वरूप जे आज पुणेकर अनुभवत आहेत, सोचत आहेत आणि खऱ्या अर्थानं या अनुभवातनं पुणेकर नागरिकांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी शिवसेना नक्कीच करेल, असं शिवसेनेचं नियोजन आहे. म्हणजे विशेषतः वाहतुकीचा जर प्रश्न आपण म्हणला, PMPLची आता बोलले जाते, 1500 बसेस येणार. गेले 15 वर्ष मी हेच ऐकतोय. मी आमदार असल्यापासून हेच ऐकतोय. सीवेज ट्रीटमेंट प्लांट गेले 15 वर्ष होणार, मी हेच ऐकतोय होणार. म्हणजे परवा साधं एक उदाहरण सांगतो, पुण्यावरती आकाशाची भावना किती असावी. परवा महिलांसाठी काही महानगरपालिकेला राज्य शासनाने तेजस्विनी बसेस अलाउड केल्या, 500 बसेस. परंतु 5 महानगरपालिकेला दिल्या, पुण्याची महानगरपालिका वगळली. म्हणजे पुण्याच्या समस्याबाबत कोण किती जागरूक आहे. पुण्यावर आकाश का आहे हा शिवसेनेचा प्रश्न आहे. त्याचं बोट कोणाकडे आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो आकाश बाजूला करून ते प्रश्न कसा सोडवणार आपण त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये विचारूया. तुर्तास वेळ मनसेची आहे, कारण मागच्या निवडणुकीमध्ये पालिकेच्या एकदम त्यांची लाट होती. त्यांचे सर्वाधिक नगरसेवक क्रमांक 2 वर हा पक्ष राहिला. त्यांची आता विजन काय असणार आहे, कारण तीच संख्या घेऊन नगरसेवकांची ते आता सामोरे जाणार आहेत पुणेकरांना. अनिल शिदोरे आहेत मनसेचे. अनिल शिदोरे, नमस्कार. 2017ची जी निवडणूक आहे, ही निवडणूक अतिशय वेगळी आहे. ही पुणे महानगरपालिकेच्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिकांच्या बाबतीमध्ये. याचं कारण असं आहे की 2017च्या नंतर GST सारखे ज्या वेगवेगळ्या कराच्या योजना आहेत, याच्यामुळे महानगरपालिकेचं जे काही स्वतःची एक सत्ता होती किंवा नगरसेवकांची जी होती सत्ता होती, ती अतिशय कमी होणार आहे. तेव्हा आमचा ह्या संपूर्ण निवडणुकीकडे बघण्याचा पहिला दृष्टिकोन एक आहे की महानगरपालिकेची स्वायत्तता ही टिकली पाहिजे, नगरसेवकांची टिकली पाहिजे आणि पुणेकरांच्याच हातात हा पुण्याचा कारभार आला पाहिजे. अतिशय मी काय फार विस्ताराने बोलणार नाही, कारण नंतर आपण आपल्या प्रश्नोत्तरामध्ये बोलणार आहोत. पण आमच्याकडे ची बाराखडी आहे. आम्ही असं ठरवलं आहे की सुरक्षित पुणे असलं पाहिजे, कारण गेल्या काही वर्षामध्ये गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ ही पुण्यामध्ये दिसते आहे. पुणे हे सुंदर असलं पाहिजे, पुणे हे सुकर असलं पाहिजे. आता या बाबतीमध्ये सुकरता ही अशा प्रकारे की वाहतुकीचा प्रश्न तर इतका वाईट आहे की त्याच्याकडे आपण खरं म्हणजे पुण्यामध्ये आणीबाणी जाहीर केली पाहिजे. पुणे हे सुसंस्कृत पुणे म्हणून माहिती आहे, तेव्हा त्याची संपूर्ण सुसंस्कृतपणा आणि कला या बाबतीमध्ये सुद्धा पुण्यामध्ये आम्ही काम करणार आहोत. हा सगळा सर्वांगीण असा प्रकारचा विकासाचा आमचा दृष्टिकोन आहे. बिडकरांना प्रश्न आहे. आता एकदम भाजपनी निवडणुकीच्या तोंडावर पुणे मेट्रोचं सगळीकडे आणलेलं आहे. मुख्यमंत्री त्याबद्दल बोलतायत, दिल्लीतनं पुणे मेट्रोबद्दल बोललं जात आहे. पण शंका अशी की पुणे मेट्रोची BRT होणार नाही कशाबरोबर? निश्चित मयुरेश, असं होणार नाही. कारण भारतीय जनता पार्टी ही कधी धरसोड वृत्ती असणारी पार्टी नाहीये.
2001 साली घाईघाईत BRTचं आपण भूमिपूजन केल्याचं मला चांगलं आठवतं. आणि त्यावेळेस नंतर आत्ता पहिल्यांदा 15 जवळजवळ 14 वर्षानंतर पहिला एक रूट चालू झालाय. आणि त्यामुळं धरसोड वृत्ती, निश्चित धोरण नाही आणि कमालीचं उदासीनत्व, म्हणजे त्याच्यावर कोणी सिरियस नव्हतं. म्हणजे जे कोण सत्तेत असतील, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांनी घाईघाईत भूमिपूजन केलं, परंतु ती अस्तित्वात आणण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत. त्याच्यावर कुठलेही धोरण नाही, त्याच्यावर अंमलबजावणीचा त्यांच्यावर कुठलाही त्याच्यावर अंकुश नव्हता. आणि तशी परिस्थिती काही या संदर्भात, मेट्रो संदर्भात होणार नाहीये. कारण मेट्रो ही भविष्यातली मेट्रो आहे, म्हणजे त्याच्यावर भविष्य असणार आहे. त्यामुळे मयुरेश, त्याचा जो DPR झालाय त्या DPR प्रमाणे काम होणार आहे. म्हणजे असा दावा आहे की आता जो DPR आहे तो फुल प्रूफ आहे. कारण काही दिवसांपूर्वी ज्या वेळेस आपलं सरकार नव्हतं त्यावेळेस भाजपने अनेक प्रश्न विचारले त्या मेट्रोच्या जे काही प्लॅनिंग झाले त्याबद्दल. नाही, निश्चितपणे ज्यावेळेस काम चालू होईल त्यावेळेस जे काही अडचणी उद्भवणार आहेत त्याच्यावर तुम्हाला सामंजस्याने आणि व्यापारी तोडगा काढावा लागणार आहे. नंबर 1 म्हणजे कुठल्याही इलेक्शनमध्ये राजकीय पक्ष असतात. राजकीय पक्षांचं होरायझन हे नेहमी 5 वर्षांचं असतं, पण नागरिकांचं होरायझन हे 50-100 वर्षाचं असतं. त्या दृष्टीने जर नागरिकांनी विचार केला तर आत्ताची मेट्रो ज्याचा डेव्हलपमेंट प्लॅन DMRCने तयार केला तो कित्येक वर्षापूर्वी केला. आपलं गाव जे ते बाहेरच्या लोकांनी आत येऊनही वाढतं आणि आतल्या लोकांनी बाहेर जाऊन वाढत असतात. प्रॉस्पेरिटी दोन्हीकडनं येतं. ते या सर्वांची सोय या आत्ता जो काय प्लॅन केलेला रूट आहे हा इतका अपुरा आहे. म्हणजे आपल्याकडे एकच सलाईनची बाटली आणि 10 पेशंट आहेत तर प्रत्येकाला 1.0 सलाईन दिल्यासारखं हे आहे. भूमिपूजनामध्ये जास्त रस आहे, श्रेयामध्ये जास्त रस आहे. काय झाली चर्चा याच्याबद्दल कोणी? मयुरेशजी, या संदर्भामध्ये मला आपल्याला सांगावंसं वाटेल की या आमचा जो मधला DP प्लॅन झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही खराडीपर्यंत हा मार्ग एक्सटेंड सुचवलेला आहे. इकडे कात्रजपर्यंत आहे आणि या बाजूला हडपसरपर्यंत आहे. पण हे होत असताना भूमिपूजनामध्ये रस असण्यापेक्षा आमचं म्हणणं एवढंच आहे, पुण्याची जी मेट्रो होती आहे यामध्ये पुण्या मेट्रोच्या संदर्भामध्ये आज 60% निधी हा पुणेकरांचा असणार आहे. आमच्यावर आमची स्थानिक स्वराज्य संस्थेची जी काय स्वायत्ता आहे ती कुठेतरी धोक्यात आणण्याचा प्रयत्न केंद्राकडून राज्याकडून होतो. या ठिकाणी परस्पर त्या ठिकाणी ज्यांचा मोठा शेअर असणार आहे त्या महानगरपालिकेला विचारात न घेता परस्पर भूमिपूजनाच्या तारखा जाहीर केल्या. या शब्दामागे असं लपलेलं असतं की आम्ही राष्ट्रवादीचे आहोत, आम्हाला भाजपचे कोणी विचारत नाहीयेत केंद्रातले आणि तसं बिलकुल नाही. राज्यामधले प्रश्न आपण तो बाजूला ठेवूया. आत्ताचा प्लॅन फुल प्रूफ आहे का? 24 तारखेला मोदींची पंतप्रधानांच्या किंवा शरद पवारांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. फुल प्रूफ आहे का की BRTच होणार आहे पुणे? मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, मी पुण्याचा महापौर म्हणून जबाबदारीने सांगू इच्छितो, आजही या ज्या घाई गडबडीमध्ये हे भूमिपूजन केलं जाणार आहे. हा पहिला रूट हा फक्त 1 लाख साधारणतः प्रवासी वाहून नेणारा मार्ग आहे. पण हे होत असताना या ठिकाणी जागेचे पजेशन आणि बाकीच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अजूनही अनुत्तरित आहेत. वाहतुकी प्रश्नासंदर्भात नागरिकांसाठी कुठलाही पक्ष वेगळा नाही. निवडणूक आली की सगळे गाजर दाखवतात आणि वर्षानुवर्ष 2006 पासून आत्तापर्यंत पाहतो तीच परिस्थिती आहे. अगदी निर्णायकी आणि अराजकतेची नियोजन शून्य अशा पद्धतीचा कारभार आहे. त्यांनी त्या फक्त बसवर भर दिला जातो. 1350 बसेस असताना 13 लाख प्रवासी होते. आता 2150 बसेस असूनसुद्धा 9 लाख प्रवासी झाले. याच्याबद्दल कोणी बोलत नाही. 5 महिने त्याला अध्यक्ष नाही, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. बसचे प्रवासी कमी होत आहेत ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. आमचा 2च मुद्दे मला सगळ्यांना विचारायचे आहेत. हे तुम्ही नागरिकांना परवडण्यासारखं करणार आहात का? किमान रिक्षा किंवा स्कूटर यापेक्षा तरी स्वस्त होणार आहे का? मी आपल्याला सांगू इच्छितो की JNNR मधनं 650 बसेस आल्या याच्यासाठी पुणे महानगरपालिकेने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने वाटा सातत्यानं उचललेला आहे. दुसरं नवीन 500 बसेस JNNR मध्ये येणार होते, ते मान्य झालं होतं, DPR मान्य झालं होतं, ऑर्डर दिली होती, केंद्र सरकार आलं, त्यांनी ते थांबवलं. आता नवीन 1500 बसेस घेण्याचा त्या ठिकाणी खटाटोप सुरू आहे. काही दिवसात बसेस येतील अशा पद्धतीची अपेक्षा आहे. परंतु याच्याबरोबर ज्यावेळी आपण बसेसचा विचार करतो त्यावेळी BRTचा देखील त्या ठिकाणी आपण पुणेकर असेल, चॅनेल असेल, तिला एक म्हणजे नक्की म्हणून तिला एक उपमा देऊन टाकलेली आहे आणि तिच्याबद्दल आपण कायम त्या ठिकाणी आज BRTचं म्हणजे त्याच्यामध्ये काही दोष आहेत 100%. मी म्हणत नाही की दोष नाहीत असे, परंतु त्या BRTमध्ये आज 50% प्रवासी पुणे शहरातले BMPLचे प्रवास करतात
पूर्ण माझ्याकडे संपूर्ण 8 वर्षाची एकूण एक आकडेवारी आहे. त्या आकडेवारी सहित मी तुम्हाला सांगू शकेन. आत्ता त्यांनी सांगितलं की 2 BRT मार्ग आले, फार सुस्थितीत आहे. नाही, तिथं अपघातही झालेले आहेत. तिथे दरवाजे अजूनसुद्धा नाही, बंद चालू बसचे दरवाजे होत नाही चालू, स्टँडचे होत नाही, तिथं अपघात होत आहेत, वेळेवर बस येत नाही. ITMS साठी कोट्यावधी रुपये 10 कोटी महापालिकेने दिले. ITMS सगळीकडे बंद आहे. 90% बसमध्ये ITMS दिसत नाही, बस स्टॉपला सुद्धा नाही. सत्तेमध्ये असो किंवा नसो, सर्वच पक्षांनी याकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं दिलेलं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून या निवडणुकीचा जर का सर्वात प्राधान्याचा कुठला विषय असेल तर तो सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. एकच गोष्ट मला सांगायची मेट्रोच्या बाबतीमध्ये की मी एक अहवाल वाचला आहे की त्या अहवालामध्ये असं म्हटलं आहे, एवढा पैसा खर्च करून आणि इतकी महागाईची मेट्रो येऊनसुद्धा पुण्याचे जास्तीत जास्त 10% वाहतुकीचे प्रश्न सुटणार येतो. त्याच्यामुळे याचं सगळं जोपर्यंत आपण सर्वांगीण आराखडा करत नाही, जोपर्यंत बसपासून मेट्रोपर्यंत टोटल प्लॅनिंग करत नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. माझं शहर माझं विजन मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आहोत पुणे शहरामध्ये आणि महापालिकेच्या निवडणुका इथे येऊ घातल्यात आणि आपण प्रश्न विचारतोय पुणेकरांच्या साक्षीनं की जाहीरनाम्यामध्ये एजेंडामध्ये काय प्रश्न असतील. सर, आम्ही बाहेरून येणारे पोरं आहो आणि ते जेव्हा पुण्यात येतो तेव्हा इथची वाहतूक पाहतो तर थोडं म्हणजे खूप थोडं बेकार वाटतं की एवढं चांगलं शिक्षणाचं माहेरघर आणि यात असे प्रकारची वाहतूक आहे. बाहेरचे विशेषतः विद्यार्थी आहेत आणि चीप म्हणजे सगळ्यात कमी स्वस्त दरामध्ये वाहतूक व्यवस्था हा सगळ्यांचाच मुळात प्रश्न आहे. कारण अर्ध्यापेक्षा जास्त अशी संख्या असेल की ज्यांना स्वतःची वाहनं नाही आहेत. जरी पुण्यामध्ये 2 व्हीलर जास्त असेल तरी सुद्धा BRT म्हणतोय, मेट्रो आपण म्हणतोय, हे सगळ्यांना परवडेल असं असणार आहे का? विनायक नाही, आता शिदोरे साहेबांनी चांगला प्रश्न उपस्थित केला की मेट्रो जी आहे, मेट्रोवरती आपण 11,500 12,000 कोटी रुपये खर्च करतो आणि हा खर्च करून वाहतूक समस्या किती सोडवतोय आणि कोणत्या भागातली सोडवतोय? ही पुण्याची मेट्रोनं दर तासाला फक्त 5,000 पॅसेंजर जाणार आहेत आज, आणि ती जर परिणामकारक व्हायची असेल तर ती पॅसेंजर संख्या 25,000 पर आवर पाहिजे असं तज्ज्ञांचं मत आहे. आणि 2020 साली फक्त ही 11,000 वाहतुकीची संख्या होणार आहे. तर मेट्रो कधीच प्रॉफिटेबल नसणार आहे. ह्या चाललेल्या रूटवर मेट्रो कधीच प्रॉफिटेबल नसणार आहे. ही कायम घाट्यात असणार आहे. हा पुढे वाढत जाणारा घाटा कोण सोसणार आहे? मला असं वाटतं की इतर शहरांनी जी प्रगती केली, म्हणजे बेंगलोरने आज 300 किलोमीटरच्या वरती गेली. सुरुवात आपण एकाच दिवशी केलेली. 96-97ला पहिल्या दिवशी बेंगलोरवर आपण एकाच दिवशी सुरू केली. त्यांनी 300 किलोमीटर मेट्रो केली. आजपर्यंत आपण करू शकलो नाही. आपण मला असं वाटतं थोडीशी गती घेण्याची गरज आहे. पण नागरिकांना काय वाटतं की हे सगळं परत एक अर्धवट गोष्टी करून गाजर दाखवलं जातं की खरंच प्रत्यक्षात येणार आहे मेट्रो? प्रत्यक्षात हे गाजरच दाखवतात ते सगळेजण. मी आत्ता मध्यंतरी एक आंदोलन बघितलं शिवसेनेचं विद्यार्थ्यांच्या संदर्भात, PMPLच्या संदर्भात. मध्यंतरी PMPL हे सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत पास असायचे. पण आत्ता महापौरांना मी एक विचारतो की आत्ता विद्यार्थ्यांना का असा अन्याय होतो की PMPLला मोफत पास मिळत नाही? मागचे जे डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जे मार्क झालेले रोड आहेत ते पूर्णपणे वाईट झाले आहेत का? जर ते वाईट झाले नसतील तर याची जबाबदारी कोण घेणार आहे? जर राहिलेली कामं कधी पूर्ण होणार आहेत आणि नवीन कामं कधी चालू करणार? एक्झॅक्टली, हे दोन्ही महत्त्वाचे प्रश्न. महापौर, सगळ्यात पहिली गोष्ट की जे विद्यार्थ्यांसाठी होतं किंवा स्वस्त दरामध्ये आहे ती वाहतूक योजना ती का दाखवली जात नाहीये, भविष्यातलं का दाखवतोय, ही पहिला प्रश्न आपण रस्त्यांवर येऊया. या ठिकाणी 2007 साली ज्यास पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्ता आली त्यास आमचीच ही योजना आहे की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत पास देण्यात यावं. 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत पास दिला जातो. पण हे होत असताना आपल्याला मी हे निश्चित सांगू इच्छितो, मागच्या 2 वर्षामध्ये ज्यावेळेस असं लक्षात आलं की आम्ही साधारणतः 57,000 पासेस हे इश्यू करतो विद्यार्थ्यांचे आणि प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी त्याचा तेवढा वापर नाही. त्यावेळी मधल्या काळामध्ये सभागृहामध्ये सर्व पक्ष सभासदांनी मागच्या बजेटमध्ये अशी उपसूचना मांडली की त्या संदर्भामध्ये या पासेसमध्ये 25% पैसे या त्या पालकांकडून घेण्यात यावेत आणि ती उपसूचना मान्य केल्यानंतर मागच्या वर्षीपासून ते पासेस गरजवंतांना देण्यात आले. त्यावेळेस असं लक्षात आलं की 57,000 पासेसपैकी फक्त 22,000 पासेस घेतले जातात. म्हणजे मागच्या काळामध्ये PMPL कडून अन्यथा इतर यंत्रणेच्या मार्फत 35,000 हे वेगळे पासेस घेतले जात होते ज्याचे पैसे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका देत होती. म्हणजे यांच्या सरकारमध्ये त्याच्यामुळे या संदर्भामध्ये
हे म्हणणं पुढे आल्यानंतर हे बिलकुल असं नाही. बेडकर साहेबांचा पक्ष सुद्धा त्या ठिकाणी पॉलिसी ठरवण्यामध्ये सभागृहात असतो. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये ही वस्तुस्थिती पुढे आल्यानंतर या संदर्भात पैसे देतात. आजही मोफत पास दिले जातात. आपण व्यवस्थित माहिती घेऊन त्या ठिकाणी. आणि या मुद्द्यावरून एक सगळ्यांना परत विचारतो, प्रत्येकाची मतं वेगळी असतील, पण हे जे आता सगळ्यांसमोर झालं, पुणेकरांना वाटतंय का की याच्यातला जर मेट्रो हा महत्वाचा मुद्दा या निवडणुकीतला असेल तर सगळ्यांना ते मेट्रो आहे तशी हवी आहे, कोणाला ती हवी आहे? प्रत्येकाचं म्हणणं काय? आपण हात वर करून सांगू शकता की लगेच कळेल सगळ्यांना एका व्ह्यू मध्ये की कोणाला आहे तशी मेट्रो हवी आहे आणि किती जणांना वाटतं आहे की आम्हाला मेट्रो नकोय. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्यामध्ये व्यवस्थित होऊ द्या आणि आमच्या ट्रॅफिक कमी होऊ द्या. आम्हाला बसेस हव्यात मेट्रो. आणि किती जणांना असं हवं आहे की बसेस किंवा आहे ती व्यवस्था त्या अगोदर नीट करा आणि मग आम्हाला मेट्रो नंतर द्या? किती जणांना हवं आहे? अगदी बरोबर, अगदी बरोबर. मला असं वाटतं की जो आता सभागृहामध्ये सगळे आहेत त्या सगळ्यांना आपण पुण्याचे प्रतिनिधी मानूयात आणि प्रातिनिधिक स्वरूप आहे आणि बहुतांशांचं म्हणणं आहे की आहे ते व्यवस्थित करा. मेट्रोला अनुसरूनच एक प्रश्न आहे. आता निमणांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात आता ह्याच्यावर खर्च होणार आहे आणि शेजोरेंनी पण सांगितलं की महापालिका शरंक होत जाणार आर्थिकदृष्ट्या. तर पुढच्या काळात जर महापालिकांचं उत्पन्न कमीच होत राहणार असेल तर ते उत्पन्न वाढीसाठी काही नवीन मार्ग विचार केलाय का? आपले खिसे ते जाणार आहेत, पण ते कसे जाणार आहेत, आमच्यावर किती बोजा येणार आहे याचं काही एस्टिमेट सर्व पक्षांनी केलंय का आणि त्याचा आर्थिक कधी काही विचार झालाय का? महत्वाची गोष्ट अशी आहे, कल्पना आहे पाणीपट्टी मध्ये यावेळेस 24 तास पाणी पुरवठा करायचं, पाणीपट्टी वाढ केली. मिळकत करामध्ये यावर्षी वाढ केली. ह्या दोन्ही गोष्टीला भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष एकत्र आले होते. मिळकत करायला कुठली वाढ नाही केली. ऐकून घ्या ना, हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. हे मनसे सुद्धा त्यामध्ये शिवसेनेने या दोन्ही वाढींना पूर्णपणे नागरिकांच्या खिशामध्ये हात घालून नागरिकांकडून पैसे घ्यायचे आणि इथे आपण पैसे उडवायचे, ह्याच्यावरती कोणतं नियंत्रण ठेवायचं नाही आणि एकमेकावर देशारोप करायचे. ही खरं आतापर्यंत आपण महानगरपालिकेत पाहत आलेलो आहे. ठीक, त्याकरता शिवसेनेचं स्पष्ट विजन आहे. त्याच्या संदर्भामध्ये केंद्र शासनाने जर व्यवस्थित पद्धतीनं त्या ठिकाणी जर कॉम्पेन्सेशन राज्य शासनाने दिलं आणि राज्य शासनाने व्यवस्थितपणे LBTच्या बदल्यामध्ये पैसे दिले तर महानगरपालिकेचा गाडा इथनं पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने चालणार आहे. आणि ह्या आर्थिक स्वायत्ततेबद्दल आम्ही सातत्यानं आवाज उठवलेला आहे. कोर्टामध्ये देखील आमचं पिटिशन पेंडिंग आहे. परंतु इथनं पुढच्या काळामध्ये नवीन प्रकारचे त्या ठिकाणी पैशाचे स्रोत हे महानगरपालिकेला शोधावे लागतील. जर राज्य शासनाकडे 5 वर्षच कॉम्पेन्सेशन मिळणार आहे. टॅक्स वाढीच्या संदर्भात मी स्पष्टीकरण, भारतीय जनता पार्टीची भूमिका स्वच्छ आहे की 24/7 जेव्हा आपण योजना आणणार आहे त्यातनं आपण पुढील 25 वर्षासाठी पाणीपट्टीची दरवाढ स्वीकारलेली आहे सभागृहाने आणि ती स्वीकारत असताना त्याचं एक कमर्शियल गणित, त्याचा जर का तुम्ही डॉकेट बघितलं तर 3 ते 4 वर्ष 150 कोटी रुपये ह्या महापालिकेला पाणी पुरवठ्यात घालावे लागतील. परंतु 2020 पासून 2035 पर्यंत त्यातनं विक्रमी उत्पन्न 1000 कोटी रुपयापेक्षा जास्त उत्पन्न पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून महानगरपालिकेला मिळणार आहे. आणि आपण डॉकेट वाचावं आणि त्यामुळं पुणेकरांवर याचा कुठलाही बोजा येणार नाहीये. पुणेकरांवर याचा कुठलाही बोजा येणार नाही. आपण त्याचं स्पष्टीकरण डॉकेट वाचलं मला ऐकायला फार छान वाटतं. एक मिनिट थांबा एक मिनिट बिडकर साहेब, मला थांबा टॅक्स वाढ झाली आहे त्यातनंच विवेकजी फेडल्या जाणारे कुठलेही कसं काय तुम्हाला मत नाही तुम्ही 2000 कोटीचं कर्ज काढायला निघाले, तुम्ही कशाच्या जोरावर फेडणार आहे सांगतच नाही कुणी. तुम्ही डॉकेट वाचलं नाही विवेकजी. आपण डॉकेट वाचलं तर कळेल, आपण त्या संदर्भात डॉकेट वाचलं तर निश्चित कळेल पुणेकरांवर कुठलाही बोजा त्याचा येणार नाहीये. या ठिकाणी मी आपल्याला जबाबदारीने सांगू इच्छितो, उद्याच्या काळामध्ये पुणेकर कुठलाही सर्वसामान्य पुणेकर किंवा कुठलाही पक्ष माहितीच्या अधिकारातून ती माहिती घेऊ शकतो. या ठिकाणी राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर स्मार्ट सिटीचे पैसे वगळता त्या ठिकाणी कुठलेही पैसे राज्याने केंद्राने या महापालिकेला दिले नाहीत. त्याचबरोबर या ठिकाणी फक्त 26 कोटी रुपये जायकाचे राज्याकडे जमा आहेत. त्याचबरोबर अक्षरशः इथं बीजेपी खोटं बोलते. स्मार्ट सिटीचं गाजर पुणेकरांना दाखवलं, स्मार्ट सिटीचं बजेट आलेलं आहे. मी एक लोकप्रतिनिधी आहे,
एकही रुपया खर्च नाही. 24/7 तुम्ही म्हणताय. एक टाइम तर पाणी द्या. प्रभागामध्ये मीटर बसवायचं. नागरिकांकडे काय तोंड घेऊन जाणार? पाणी देत नाही, मीटरचे पैसे नागरिक कुठून देणार? त्यातनं तुम्ही कर्ज काढणार. बीजेपीचा एकच फंड आहे की त्यांनी स्वतःला गृहीत धरले, आ जन्म आम्ही सत्ता करणार आहोत, कर्ज काढणार आहोत, कर्ज पुणेकरांनी फेडा. केवळ कर्जात ही स्वप्न उभी राहणार आहेत का? केवळ कर्जात स्मार्ट सिटी उभी राहणार आहे? जो विषय आहे मी पुन्हा एकदा जबाबदारीने सांगू इच्छितो. मी नुसता पुण्याचा महापौर म्हणून नाही तर पुण्याचा नागरिक म्हणून सांगेन, मी स्मार्ट सिटीची जी काही योजना संपूर्ण तपासलेली आहे, या स्मार्ट सिटीच्या योजनेमुळे पुणेकरांचं कुठलंही भलं होणार नाही. मागच्या 6 महिन्यापूर्वी ज्या स्मार्ट सिटीच्या योजनेचं भूमिपूजन केलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही कामाची सुरुवात आजतागायत झालेली नाहीये. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. ठीक, पुणेकरांना स्मार्ट सिटी हवे किंवा नाहीये, कारण पहिले जी जाहीर झाली नावं त्याच्यामध्ये पुणे होतं. आमचं वैयक्तिक मत असं आहे की पुणेकरांना कुठलाही कर न देता स्मार्ट सिटी झाली तर आम्हाला ती हवी. मग ते जायका प्रकल्प असू दे नाही तर त्यांची मेट्रो प्रकल्प असू दे. हा प्रश्न सगळ्यांसाठी. स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी पुण्याला म्हणवलं प्रत्येकाला आवडेल, अभिमानाचं असेल, पण स्मार्ट सिटी आपल्याला कशी हवी आहे प्रत्येकाने सांगूयात. ऍक्च्युली स्मार्ट सिटी ही स्मार्ट सिटी म्हणून फक्त एका एरिया वाईज झाली. स्मार्ट सिटीचा आता मी सर्वसामान्य पुणेकर म्हणून जर बोललो तर काही फायदा दिसत नाहीये कुणाला. सर्वसामान्यांसाठी एका एरिया स्मार्ट सिटी बद्दल बोललं जाते. फक्त स्मार्ट सिटी हवी आम्हाला, परंतु एका विशिष्ट भागापुरतीच ती केली. तुम्ही झोपडपट्टीचा विचारच या शहरामध्ये, तुमचा आत्मा झोपडपट्टी आहे, तुम्ही झोपडपट्टीचा विचारच करत नाहीये. कोणत्याही नेत्याने झोपडपट्टीचा विषय घेतला का? तुम्ही झोपडपट्टीच्या माणसाचा राहणीमान उच्च करण्यासाठी, त्यांचं राहणीमान, त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आपण काय करणार आहोत हे नेते मंडळींनी सांगावं. स्मार्ट सिटी हे युरोपियन स्ट्रॉबेरी आहे. आमच्या मातीत डाळिंब चालतं. डाळिंबाकडे जरा लक्ष द्या ही आमची विनंती आहे. युरोपातल्या स्ट्रॉबेरीज ऐवजी पुण्यामध्ये डाळिंब खायला घाला असं ते म्हणतात. स्मार्ट सिटी लोकांना स्मार्ट करा, सिटी आपोआप टाकतील. 97,000 कोटीचा अर्थसंपर्क हे करून लोकांना स्मार्ट करा. एक तर स्मार्ट सिटी ती स्मार्ट भागामध्येच बनवलेली आहे. औंध आणि बाणेर हा ऑलरेडी स्मार्ट भाग आहे, त्यासाठी ती स्मार्ट सिटी बनवलेली आहे. म्हणजे पुढे काही करायची गरज नाही. आम्ही हे केलं तसं ते दाखवायचं. स्मार्ट सिटी होण्यासाठी जे काही मूळ तत्व आहे त्यातला पूर्णपणे हरताळ फासला गेलेला आहे. आत्ता बीडकरांनी एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य केलं. शहराचं उत्पन्न कसं वाढणार आहे तर त्या सेवा म्हणजे 24/7चा पाणी पुरवठा आहे त्याच्या खर्चातून उत्पन्न वाढणार आहे. मुळात स्मार्ट सिटीची जी कन्सेप्ट आहे ते त्या सेवेचा खर्च त्याच्याच खर्चातून भागावा इतपतच ती सेवा करायची आहे. आता जर बीडकर असं म्हणत असतील की याने उत्पन्न वाढणार आहे तर पुढील सर्व सेवांसाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे. पुणेकरांच्या फक्त करावर नव्हे तर खिशावर याच्यावर अवाजवी बोजा पडणार आहे. स्मार्ट सिटी हे फक्त गाजर दाखवलं जात आहे. आता वर्ष झालं स्मार्ट सिटीची घोषणा करून 100 कोटी फक्त आले केंद्र सरकारकडनं. कंपनी फॉर्म झाले आणि प्रत्येक गोष्टीसाठी महापालिकेच्याच खिशात म्हणजे परत नागरिकांच्या खिशात हात घालून स्मार्ट सिटीची कामं करण्याचे उद्योग सुरू आहेत. आमचेच कर वाढणार आहेत आणि आम्ही बाकीचे 90% पुणेकर ज्या भागात राहतो तिथं मात्र परत खेडच राहील आणि एक ठराविक भाग स्मार्ट होईल आणि हे परत गाजावाजा करतील. स्मार्ट सिटी झाली, स्मार्ट सिटी झाली. हा स्मार्ट प्रभाग योजना आहे, ही स्मार्ट सिटी योजना नाही. नागरिकांच्या ज्या काही सूचना आहेत त्या अगदी बरोबर आहेत. मला जर माझी स्वतःची पुणेकर म्हणून अपेक्षा अशी आहे, जर तुम्हाला स्मार्ट सिटी योजना करायची होती किंवा एखादं शहर स्मार्ट करायचं होतं तर तुम्हाला सगळ्या मुद्द्यांना हात घालत असताना ज्या पूर्वीची जी जेनेरेशन किंवा बाकीच्या केंद्राच्या योजना होता त्याप्रमाणे तुम्हाला एखाद्या कुठल्या तरी मुद्द्यावर काम करता आलं असतं. या शहरातलं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा पाणी या प्रश्नावर तुम्हाला कुठेतरी फुल फ्लेज त्या ठिकाणी त्या निधी देता आला असता आणि त्या प्रकारे करता येत होतं. आपल्याला 3,000 कोटी रुपयाचे जेएनएनयूचे प्रकल्प मंजूर झाले. आज त्या ठिकाणी पुणे शहरामध्ये 1100 कोटी रुपयाचे जे रस्ते झालेत बीआरटीच्या मार्गावरचे ते सगळे रस्ते हे त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अनुदानातून झाले. 1100 कोटी रुपयाचे फक्त रस्ते झाले. त्याच्यानंतर हे झाले ड्रेनेज ट्रीटमेंट प्लांट पुण्यामध्ये 5 झाले. कुठे कुठे झाले ते पण तुम्हाला सांगतो. स्मार्ट सिटी योजनेमध्ये होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे जेएनएनयू ही सुधारणावादी योजना होती आणि स्मार्ट सिटी ही त्या ठिकाणी जेएनएनयू मध्ये जर का आपण पाहिलं तर जेवढा निधी केंद्र सरकारचा आला तेवढाच निधी महानगरपालिकेने खर्च केलाय आणि कुठलाही प्रकल्प आता त्याचा रस्त्यावर दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. प्रकल्प पाहिजे असेल तर बीडकरांनी मला वाटतं कर्जाची शहराची कल्पना नसेल त्यांनी शहरात फिरावं. शहरात त्या ठिकाणी झालेले एसटीपी प्लांट, त्या ठिकाणी डब्ल्यूटीपी प्लांट, भामा आसखेडचं चालू असलेलं काम, आळंदी रस्ता, नगर रस्ता, बाणेरचे रस्ते हे बीडकरांनी कृपया पाहून घ्यावं आणि मग त्याच्यावर भाष्य करावं असं मला वाटतं.
माझं शहर माझं विजयमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आपण आहोत पुण्यामध्ये आणि पुणेकरांचे येत्या महापालिका निवडणुकांमध्ये काय महत्त्वाचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते आपण विचारतो. ज्या शहरामध्ये कचऱ्याचं काही नियोजन नसतं त्याला मेट्रो येऊ दे नाहीतर मोनोरेल येऊ दे, त्याला स्मार्ट कधीही कोणी म्हणणार नाही, त्याची परिस्थिती काय आहे? कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कुठल्याही शहरात आला तर पहिल्यांदा अमुक प्रोजेक्ट आणू तमुक प्रोजेक्ट आणू, ही मशिनरी आणू आणि प्रश्न सोडवू, अशा तऱ्हेचे उपाय केले जातात. कचऱ्याचा प्रश्न हा खरं तर मशिनरीने सुटणारा नाही आहे, तर तो कलेक्शनमध्ये आहे. कारण इतक्या साऱ्या लोकांकडनं कलेक्ट करता करता तो वाटेत पडत जातो आणि शहर अस्वच्छ होत जातं. आणि तो जर आपण व्यवस्थित उचलला आणि सेग्रिगेटेड उचलला तर ही यंत्रसुद्धा काही वेळेला चांगली चालू शकतात. असे काही प्रयत्न केले गेलेत का? असे प्रयत्न पुण्याने केलेले आहेत, महापालिकेने केलेले आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी आहे, प्रत्येक प्रभागनिहाय कचरा प्रकल्प होणं गरजेचं आहे. एक तर ह्याला मोठ्या अडचणी कोणत्या आहेत? जागा नाही आहे. आज आपण या मंचावर राहून या सगळ्या गोष्टी बोलतोय, प्रत्यक्षात या गोष्टी होणार आहेत का? तर होणार नाही आहेत. तर जागाच उपलब्ध नाही आहेत. होऊ शकतील होण्यासाठी राजकीय यांचं राज्य असताना झालेलं आहे. जे काय झालं साहेब झालं. प्रक्रिया जी आहे ते आपण व्यवस्थित करत नाही आहोत. लोक का देतील जागा? नाही, मला फुरसुंगीचं उदाहरण सगळ्यांसमोर आहे. मला काय म्हणायचं साहेब, फुरसुंगीचा गोष्ट वेगळी आहे. आता जावडेकर साहेबांनी जागा देतो म्हणले, ती जागा नुसती घोषणाच झाली. आता प्रत्येक नागरिकाने स्वतःचा कचरा स्वतः जिरवणं किंवा त्या प्रभागात जिरवणं ही संकल्पना पुढे राबवली पाहिजे आणि याला मोठी राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. मला असं म्हणायचं आहे की आपण जागा वगैरे घेऊ हे सगळं ठीक आहे, पण पुण्याचे सगळ्यात महत्त्वाचे 2 प्रश्न आहेत आणि जे सगळ्या प्रश्नांशी संबंधित आहेत, तो म्हणजे कचऱ्याचा प्रश्न आणि प्रदूषणाचा प्रश्न. कचऱ्याच्या प्रश्नाच्या संदर्भात आत्ता वस्तुस्थिती अशी आहे की जे सगळे नगरसेवक आहेत आणि जे सगळे इच्छुक आहेत त्यांनी आपापल्या गाड्या या शहरामध्ये सुरू केल्या आहेत कचरा उचलण्याच्या, आणि ते सगळा कचरा एकत्र घेत आहेत, मिश्र कचरा. आणि जे लोक तिकडे जाऊन सांगतात की हा कचरा ओला आणि सुका वेगळा करा, त्यांना ते विरोध करतायत. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या पक्षाच्या अजेंड्यावर असं असणार आहे का की आम्ही पहिल्यांदा हा कचरा ओला आणि सुका वेगवेगळा ठेवायला लागू? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि तुम्ही सगळेजण प्रदूषणाच्या मुद्द्याचा काय विचार करताय? फटाक्यावर बंदी घालणार आहात का NCR सारखी? महापौर, या ठिकाणी छोट्या गोष्टी आहेत त्या आपण अजिबात पूर्ण करत नाही आहोत आणि त्याच नाही. फटाक्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सभागृहाने आणि पुणे महानगरपालिकेने वेगळी भूमिका घेतलेली आहे. या संदर्भामध्ये या शहरामध्ये प्रदूषण कमी व्हावं किंवा प्रदूषण रहित पुणे असावं या बाबतीत आमची सभागृहातली त्या संदर्भातली एकमताची भूमिका आहे. पण हे मी आपल्याला कचरा प्रकल्पांच्या संदर्भात सांगू शकेल, या शहरामध्ये सगळ्यात जास्त कचरा विघटन प्रकल्प उभं करण्याचं काम आम्ही मागच्या 5-10 वर्षामध्ये केलेलं आहे. म्हणूनच या ठिकाणी या पुणे महानगरपालिका ही देशातली एकमेव महानगरपालिका सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये पुरस्कार घेणारी आहे. मला असं वाटतं की कचरा हा न संपणारा विषय आहे, पण त्या संदर्भामध्ये अजूनही ज्या जागेंवर आम्ही प्रकल्प उभे केलेले आहेत, मी बेडकर साहेबांनी ज्याप्रमाणे उल्लेख केला, या ठिकाणी सर्वपक्षीय सभासदांना आम्ही आग्रह करतो की प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये या मुद्द्याचा काय अंतिम सोल्युशन असेल याचा उल्लेख असेल का? निश्चित असेल. त्यामुळे एका बाबतीत तरी आपण एकमत करूयात की जोपर्यंत कचऱ्यासारखा प्रश्न दरवर्षी जाहीरनामे 5 वर्षांनी तेच छापायचे असतात. ऐका ना, बदल काय करायचा नसतो. कदाचित आपण आता शिवसेनेमध्ये परत आले, यावेळेस मागच्या वेळेस जाहीरनामा नाही माझ्याकडे गेल्या वर्षीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा आहे. त्या जाहीरनाम्यात जे मुद्दे यांनी रेस केले होते, मुद्दे मांडले होते, तेच मुद्दे महापौर आता परत मांडतात. बेडकरांच्या पक्षाची सत्ता राज्यात केंद्रामध्ये 2.5 वर्षात कुठला प्रकल्प भाजपने दिला त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. वॉर्डस्तरीय निधी, मला थँक्यू म्हणायचं शिदोरे सरांना, कारण त्यांनी क्षेत्रसभेचा उल्लेख इथे केला. जसं ग्रामसभा असते तशी वॉर्ड सभा किंवा क्षेत्रसभा का होऊ नये याच्याबद्दलचा कायदा 2009 साली आला, पण तो इम्प्लिमेंट झाला नाही कारण त्याबद्दलची नियमावली झालेली नाही, नियमावली नगरविकास खात्याकडनं आलेली नाही. या बाबतीत उदासीनता काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनेही दाखवली आणि गेल्या 2.25 वर्षात भाजप शिवसेनेच्या युतीच्या सरकारनेही दाखवलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत क्षेत्रसभा होत नाही तोपर्यंत वॉर्डस्तरीय निधीचा अतिशय योग्य पद्धतीने वापर होणार नाही. आम्हाला असं दिसलं की जवळपास 18% वॉर्डस्तरीय निधी जो गेल्या 4 वर्षात आम्ही एकूण अनालाइज केलं तो फक्त बाकडी बसवण्यावरती झाला. 11 कोटी रुपये हे बाकडी बसवण्यावर झाले. आणि मुद्दा असा आहे की त्याच्या आधीच्या 5 वर्षात जेव्हा आम्ही रिपोर्ट कार्ड तयार केलं होतं तेव्हा 13 कोटी रुपये खर्च आला होता. मी जीवित नदी ह्या संस्थेकडनं बोलतोय.
खरं आता आपण जे काही प्रश्न आता एवढे विचारतोय आणि त्याच्यावर इतकं डिबेट चाललेलं आहे, मला असं वाटतं की आत्ताही ही नदी तुम्हाला खूप मदत करणारी आहे, कारण ह्या नदीमुळेच आज आपण ह्या शहरात बसलेलो आहोत. पण आज गंमत अशी आहे की मेट्रो पण तुम्ही नदीमध्ये घेऊन जाऊ शकता, रस्ते घेऊन जाऊ शकता, रस्ते त्याच्यामध्ये कचराही भरपूर टाकू शकता, ती मलवाही करून टाकलेली आहे. तर मला असं वाटतं की आपण वादविवाद कशावर करावा, ती नदी आहे ना हे सगळं काही घेऊन जायला, आणि आत्ताही तसं आपण करतोच आहोत. स्मार्ट सिटीला हाच एक पर्याय आहे की ती जी नदी आहे त्याच्यामध्ये सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर टाकून द्या आणि सोडून जा, सगळेजण स्मार्ट व्हा. हा प्रश्न आहे की नदी सुधार योजना आणली, त्याचा नदी सुधार योजनेवर सुद्धा अनेक वर्ष आपण चर्चा केलेली आहे, अनेक पैसे यांनी योजना आणलेली नाही. पुण्याची नदी अजून मृतावस्थेतच आहे. नदी सुधार योजनेच्या संदर्भात आपण जे पुण्यातनं 14-14.5 TMC पाणी उचलतो त्याच्या 60% पाणी पुन्हा नदीत सोडायचं बंधन आपल्यावर पहिल्या दिवशीपासून आहे, परंतु गेल्या 35 वर्षात त्याच्यावर त्यांचं पाटबंधारे खातं आता पाणी उचलत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मयुरेशजी, त्यांचं पाटबंधारे खातं पाणी उचलत नाही. आपलं पाटबंधारे खातं पुण्याचं पाणी बंद करायला निघालंय, पुणेकरांचे हाल करायला निघालंय. या ठिकाणी पुण्याचा एक आरोप आहे की इथले पालकमंत्री दौंडला जास्त लवकर पाणी जाईल असं बघताय. पुण्याचं आणि पिण्याचं पाणी सगळ्यांना दौंडमध्ये रासप भाजपचा मित्रपक्ष आहे म्हणून या ठिकाणी नाही पुण्यात पिण्याचं पाणी सगळ्यांना देण्याची तिकडे भाजपच्या नेत्यांचे साखर कारखाने आहेत म्हणून तिकडे पाणी पुणे शहराचा डीपी मुख्यमंत्र्यांच्या केबिन मध्ये 1 वर्षापासून पडून आहे, ते कधी बाहेर येणार ते सांगू द्या त्यांना. डीपीच्या विषयात मयुरेश निश्चितपणे मला सांगावंशी वाटतं की तो ज्या त्रिसदस्यीय कमिटीतनं वर गेला, म्हणजे टाउन प्लॅनिंगकडे गेला, टाउन प्लॅनिंग त्याची स्क्रुटिनी करतं आणि टाउन प्लॅनिंगकडनं तो नगरविकास खात्याकडे आहे, नगरविकास खात्याकडे त्याची स्क्रुटिनी चालू आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी या पुणे शहरात जाहीर केलं की आम्ही तो या पुढच्या महिन्याभरात करू, या महिन्याच्या अंतिम म्हणजे या निवडणुकीच्या वेळेस पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री होते, त्यावेळेसही ते असंच बोलले. या राज्यातले सगळ्यात जास्त डीपी या मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. आपण लक्षात घ्या, याच मुख्यमंत्र्यांनी 19 डेव्हलपमेंट प्लॅन मान्य केलेत आणि कुठली हे न करता सगळ्या पूर्ण महानगरपालिकेचे महत्वाची गोष्ट अशी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता महानगरपालिकेमध्ये होते, ते डीपी व्यवस्थित करू शकले नाहीत, डीपी मध्ये आरक्षण बदलायचा प्रयत्न झाला, अशी बरीच कारणं मनामध्ये ठेवून राज्य शासनाने डीपी वरती मागवलं. बरोबर, त्रिसदस्यीय समिती नेमली साहेब. ही समिती नेमल्यानंतर ह्या समितीने तो डीपी पुढे मंजूर केला, त्यामध्ये साहेब 350-400 आरक्षणं ह्या त्रिसदस्यीय समितीने बदलली. आणि जी आरक्षणं यांनी ठेवली होती महानगरपालिकेने, उलट लोकांची इच्छा होती ही आरक्षणं कोणती क्रीडांगणं असेल, ग्राउंड असतील, शाळा असतील, ही आरक्षणं बदलता कामा नये, परंतु ही 350 आरक्षणं ही का बदलली हो? मी इथल्या महानगरपालिकेत नगरसेवकांनी पैसे खाल्ले, वरती 350 आरक्षण बदलताना कोणी पैसे खाल्ले? डीपी बद्दल जे सगळं इतक्या वर्ष होत आहे, आपला त्याच्यावर अभ्यास सुद्धा आहे. नाही, डीपीच्या बाबतीमध्ये मला एक कळलं नाही की मुख्यमंत्र्यांनी एवढ्या घाईघाईने तो आपल्याकडे का घेतला. खरं म्हणजे त्यांनी हा प्रयत्न करायला पाहिजे की सभागृहामध्ये जास्तीत जास्त त्याच्यावर चर्चा व्हावी आणि थोडा जास्त त्यामध्ये त्यांनी जर हस्तक्षेप कुठल्या अर्थाने की हा जो विषय आहे आणि यातले जे काही ऑब्जेक्शन्स आहेत ती तुम्ही पुण्यामध्ये सभागृहामध्येच सोडवा. पण तसा प्रयत्न केला गेला नाही, कारण त्याच्यामध्ये मानसिकता काय माहिती आहे का, की याच्यामध्ये आम्ही राज्यामध्ये आहोत, आम्ही केंद्रामध्ये आहोत, ही जी मानसिकता आहे ना, याच्यामुळे पुण्याचा हा सगळा घोळ झालेला आहे. पुणेकरांतर्फे एक प्रश्न मला विचारायचा आहे. विविध राजकीय पक्ष आहेत, अगदी पंतप्रधानपासून नगरसेवक, त्यांच्या खालचे कार्यकर्ते कुठलेही ऑकेजन बघतात आणि सगळीकडे बॅनर लावतात. तर आम्ही सगळ्या पक्षांकडनं अपेक्षित धरू शकतो का, अधिकृत अनधिकृत? तर यातले फक्त निर्णय आहे, लावू नये म्हणून कोर्टाचा निर्णय आहे, पण महापालिकेचे जे अधिकारी आहेत ते तुमच्या दबावाखाली असं खरं सांगतात की खोटं सांगतात ते तुम्हालाच माहिती नाही. तर तुमच्या जाहीरनाम्यात हा विषय घ्याल आणि तो पाळाल. हा विषय गेले 8-9 वर्ष सुरू आहे. या संदर्भात हायकोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका पेंडिंग आहेत. या संदर्भामध्ये महिलांच्या शौचालयाच्या बाबतीत, स्वच्छतागृहाच्या बाबतीत राजलक्ष्मी भोसले महापौर असताना 60 लाख रुपये त्यांनी महापौर फंड लगेच दिला. त्यानंतर अनेक गोष्टी घडल्या. त्यानंतर महापालिकेने एक प्रस्ताव मांडला, आउटसोर्स हे काम करायचं ठरलं, त्यानुसार जाहिरात एजन्सीज बोलवण्यात आला. तरीही केवळ तुमचा पक्ष आणि तुमच्याबरोबर असतं. एक मिनिट, ह्याचे पुरावे आहेत, पटकन खोडून काढायला मी राजकीय म्हणजे सभागृहात नाही आहे. हे तुम्ही त्यावेळेला होऊ दिलं नाही, तर याच्या मागचं नेमकं कारण काय होतं? आणि महिला बाल कल्याण समितीची महाराष्ट्राची पुण्याची
ती महिला बाल कल्याण समितीने आतापर्यंत केवळ स्वच्छतागृह पाडण्याचे ठराव केलेत, बांधण्याचा एकही. विजय कुंभार म्हणतात ही गोष्ट अतिशय बरोबर आहे. म्हणजे उद्या रस्त्यावरनं जाताना महिला तर सोडून द्या, पुरुषाला सुद्धा साहेब, पुरुषाला सुद्धा कुठं जर जायचं असेल स्वच्छतागृहामध्ये तर पुरुषांसाठी सुद्धा स्वच्छतागृह नाही आहेत, महिलांसाठी गोष्ट लांबच राहील. स्वच्छपणा जी काय स्वच्छतागृहाचं हे कंबा साहेब म्हणतात ते अतिशय बरोबर आहे. बेसिक प्रश्न आहे. आपण शहराच्या एवढ्या काही हजारो कोटींबद्दल आता डीपी प्लॅन्स आणि सगळ्या मेट्रोबद्दल बोलतो. आपल्या शहरामध्ये 13,000 कोटी रुपये आपण मेट्रोला खर्च करतोय, पण 130 कोटी स्वच्छतागृहाला खर्च करत नाही. मला वाटतं असे खूप सारे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ते कधीही थांबता येणं शक्य नाहीये. महत्त्वाचे आपले मुद्दे बहुतांशाने चर्चा झाली, पण वेळेची खूप मर्यादा आहे. पण आपण अपेक्षित आहे जे प्रश्न आपण आता एक जबाबदार नागरिक म्हणून इथे विचारलेत ते आपण महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू होईल तेव्हाही आपण ते विचारूयात, वारंवार विचारत राहूयात. एबीपी माझा पण ते प्रश्न त्यांना विचारत राहील आणि आपल्या सोबत जे बाकी सगळे सहकारी आहेत, पुण्याचे जागरूक नागरिक ज्यांना आपण म्हणतो त्यांना आपण हे प्रश्न विचारायला लावूयात. आणि ज्यांनी आता आम्ही जाहीरनाम्यामध्ये या गोष्टी असतील आणि त्या गोष्टी असतील असं सांगितलं, त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांच्या त्या गोष्टी असतील असं आपण अपेक्षित करूयात. आणि जर त्या आल्या आणि त्यांना सत्तेची संधी मिळाली तर ते प्रत्यक्षात ते कृतीमध्ये आणतील अशी अपेक्षा आपण तूर्तास करूयात. पण हे विजन अधिकाधिक जसजसा प्रचार पुढे जाईल, जसजशा निवडणुका जवळ येतील तेव्हा हे विजन जे आहे ते जास्तीत जास्त क्लिअर, स्वच्छ व्हावं. आणि एबीपी माझाचं हे जे भिंग आहे त्यांच्या व्हिजनवर असलेलं ते सगळेजण आपण सगळं एकत्र मिळून ते भिंग सतत त्या व्हिजनच्या जवळ ठेवूयात आणि ते जास्त फोकस्ड होईल असा आपण सगळेजण प्रयत्न करूयात. माझं शहर माझे व्हिजनमध्ये आपण सगळे पुण्याचे जाणकार सुजाण नागरिक आणि हे सगळे राजकीय प्रतिनिधी सहभागी झाले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि माझं शहर माझे व्हिजनमध्ये पुणे शहरामध्ये इथंच थांबतो आहोत. पुढच्या वेळेस आणखी एका शहरामध्ये त्या शहराचं व्हिजन जाणून घेण्यासाठी आणि जास्त स्पष्ट करण्यासाठी आपण तिथे जाणार आहोत.